आज मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अशा प्रकारची एक चळवळ आपण सुरू केली आहे। मागच्या काळामध्ये 2014 ते 2019 आपण 50 कोटी वृक्ष लागवडीचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला होता आणि अतिशय यशस्वीपणे तो कार्यक्रम आपण पार पाडला आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला हे पाहायला मिळालं की 2019 साली केंद्र सरकारने ज्यावेळी आपला वनांच्या संदर्भातला अहवाल आणि ग्रीन कव्हरेजच्या संदर्भातला अहवाल हा जाहीर केला, त्यावेळी महाराष्ट्र एकमेव राज्य असं होतं की ज्या ठिकाणी वनाच्छादन आणि ग्रीन कव्हर हे वाढलेलं दिसत होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळी जो काही आपण कॉल दिला होता, आमचे तेव्हाचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वन विभाग असेल किंवा इतर सर्व विभागांनी मिळून अतिशय यशस्वीपणे हा संपूर्ण कार्यक्रम चालवला होता। आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण आपली वाटचाल सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपण 11 कोटी झाडं लावणार आहोत, पण पुढच्या वर्षीपासून मात्र इन्क्रिमेंटल पद्धतीनं 25 कोटी आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याहीपेक्षा जास्त अशा प्रकारे वृक्ष लागवड करायचं आपण ठरवलेलं आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की याचा नोडल विभाग म्हणून वन विभागाने अतिशय चांगलं प्लॅनिंग या संपूर्ण मोहिमेचं केलंय।